नमस्कार. आजच्या वेळेत आपल्याला पाहायचे आहे तर 10वी गणित भाग 2 त्याच्यामधलं सराव संच 7.1 मधला प्रश्न क्रमांक 9. काय दिलं आहे? आकृतीमध्ये वृत्तचित्ती असणाऱ्या चपट्या गोळ्यांचे 10 सेंटीमीटर लांबीचे एक वेस्टर्न आहे. हे बघा हे. त्याच्यानंतर एका गोळीची त्रिज्या 7 मिमी आणि उंची 5 मिमी असल्यास जी गोळी आहे त्याची त्रिज्या किती आहे? 7 मिमी आणि उंची किती आहे? 5 मिमी असल्यास अशा किती गोळ्या त्या वेस्टर्नमध्ये मावतील? जे या वेस्टर्नमध्ये की अशा किती गोळ्या मावतील ते आपल्याला काढायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? सर्वप्रथम या वृत्तचित्तीचे घनफळ काढावं लागेल, घनफळ. आणि त्याच्यानंतर या एका छोट्या गोळीचे घनफळ आणि त्यानंतर काय करावं लागेल आपल्याला? गोळ्यांची संख्या बरोबर वृत्तचित्तीचे घनफळ भागिले त्या गोळ्यांचे घनफळ यांचा भागाकार केल्यानंतर जी संख्या येईल तितक्या गोळ्या त्या वेस्टर्नमध्ये मावतील. ओके. जेवढं काय प्रश्नामध्ये दिलं आहे तेवढं आपण लिहून घेऊया आधी. पहिलं काय, वृत्तचित्ती आकाराच्या गोळीसाठी म्हणजे जी छोटी गोळी आहे ती त्रिज्या काय दिली आहे? आर बरोबर 7 मिमी आणि उंची किती दिली आहे? उंची त्याला काय म्हणतात? एच. ओके. तर ती किती दिली आहे? 5 मिमी. ओके. आता वृत्तचित्ती आकाराच्या वेस्टर्नसाठी काय दिलं आहे? म्हणजे हे जे वेस्टर्न आहे त्याला याची आपल्याला त्रिज्या काढायची आहे. पण इथे काय दिलं आहे? व्यास दिला आहे. हा व्यास. ओके. व्यास किती दिले? 14 मिमी. त्याला काय म्हणतात? डी म्हणतात, डायमीटर. ओके. 14 मिमी आणि उंची किती दिली आहे? 10 सेंटीमीटर. ती पण मिमीमध्ये कन्वर्ट करायची आहे. ओके. तर उंची इथे आपण कॅपिटल एच काढलं आहे कारण वृत्तचित्ती आकाराच्या वेस्टर्नची उंची कॅपिटल एच काढली आहे आणि गोळीची उंची किती आहे? स्मॉल एच काढली आहे. ओके. तर 10 सेंटीमीटर दिली आहे. आता पहिला आपण त्रिज्या काढूया. आता वेस्टर्नची त्रिज्या कशी काढणार? वेस्टर्नची त्रिज्या आर बरोबर व्यास भागिले 2. ओके. त्रिज्या ही नेहमी व्यासाच्या निम्मी असते. तर व्यास किती आहे? 14 मिमी भागिले 2 म्हणजे 7 मिमी. त्रिज्या किती आली? 7 मिमी. त्याचप्रमाणे उंची आपल्याला काढायची आहे. 10 सेंटीमीटरला मिमीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. आता मिमीमध्ये कसं कन्वर्ट करणार? वेस्टर्नची उंची एच बरोबर 10ने गुणाकार करून. ओके. 10 मिमीने गुणाकार करून 10 सेंटीमीटरला किती आलं? 100 मिमी. ओके. म्हणजे वेस्टर्नची उंची किती आहे? एच बरोबर 100 मिमी. आता दोघांचं आपण घनफळ काढूया. तर पहिला आपण काय काढूया? वृत्तचित्ती आकाराचे वेस्टर्नचे घनफळ. वृत्तचित्तीचे घनफळ काय? पाय आर वर्ग एच, कॅपिटल एच. ओके. कारण वेस्टर्नच आपण काढतो आहे म्हणून. पाय आर किती आहे? आर किती आपण काढला? 7 मिमी म्हणजे 7चा वर्ग गुणिले एच किती आहे? 100 मिमी. ओके. 7चा वर्ग किती? 49. 49 गुणिले 100 किती होतात? 4900 पाय. ओके. आता इथे एकक काय असणार आहे? mm³ कारण मिमीमध्ये काढलं आहे ना म्हणून ते mm³ असणार आहे. तसंच आपण वृत्तचित्तीच्या वेस्टर्नचे जसं घनफळ काढलं तसंच वृत्तचित्तीच्या गोळीचे घनफळ काढूया. वृत्तचित्ती आकाराच्या गोळ्याचे घनफळ पाय आर वर्ग आता स्मॉल एच कारण गोळेचं आपण काढतो आहे घनफळ म्हणून. पाय आर किती आहे? वृत्तचित्ती आकाराच्या गोळ्याचं 7. त्रिज्या किती आहे? 7चा वर्ग गुणिले एच किती आहे? 5. ओके. 7 7 49. 49 गुणिले 5 किती होतात? 245 पाय mm³ झालं. ओके. आता किती? आता आपल्याला काय करायचं आहे? किती गोळ्या मावतील त्या? तर वृत्तचित्ती आकाराच्या वेस्टर्नचे घनफळ भागिले वृत्तचित्ती आकाराच्या गोळ्याचे घनफळ काढल्यानंतर भागाकार केल्यानंतर आपल्याला वेस्टर्नची म्हणजे एकूण गोळ्यांची संख्या मिळेल. ओके. इथे लिहिलेलं आहे वेस्टर्नात मावणाऱ्या गोळ्या बरोबर वृत्तचित्ती आकाराच्या वेस्टर्नचे घनफळ भागिले वृत्तचित्ती आकाराच्या गोळ्याचे घनफळ. ओके. तर काय 4900 पाय. त्याच्यानंतर हे किती आहे? 245 पाय. ओके. तर पाय कॅन्सल होतं आणि दोघांचा भागाकार किती येतो? 20 येतो. ओके. तर 20 हे काय झालं? वेस्टर्नात मावणाऱ्या एकूण गोळ्या किती आहेत? 20 आहेत. या वृत्तचित्ती आकाराच्या वेस्टर्नमध्ये मावणाऱ्या एकूण गोळ्या किती आहेत? ह्या 20 आहेत. ओके. धन्यवाद.